चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। हरि देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत चालण्याचा मार्ग ज्यांनी आपल्यासाठी प्रकाशित केला त्या महामुनी पतंजलींपासून आद्य शंकराचार्यांपासून आजपर्यंत ज्या आत्मदर्शी विभूती होऊन गेल्या त्या सर्वांना प्रणाम करून आपण आपल्या ध्यान यात्रेला सुरुवात करणार आहोत। आपलं शरीर म्हणजे मी, आता आपण आत्मषटकामध्ये ऐकलं की हे शरीर म्हणजे मी नाही, पंचप्राण पंचमहाभूत म्हणजे मी नाही, असं मी काय नाही, असं मी कोणाचा नाही, असा जे जे नाही त्याचा त्याग करत मग काय आहे इथपर्यंत आत्मषटकामध्ये आपल्याला आद्य शंकराचार्यांनी पोचवलेला आहे। अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतलं त्यांचं एक शिबिर केवळ शिवोहम या मंत्रावर घेतलेलं होतं। मग त्याच्यात सगळं आलं। येत्या 3 दिवसामध्ये आपण आपलं कुठलं असणं हे सापेक्ष आहे। मी शरीर नाही असं म्हटलं तरी ज्यांचे गुडघे दुखतात त्यांना कळतंच की आपलं मी शरीर आहे, आपल्या अस्तित्वाचा काही भाग आहे। मी मन नाही असं म्हटलं तरी मनाचा खूप मोठा पसारा आपल्याला अनुभवायला येतोच। या शिबिरातल्या काही सत्रांमध्ये तो पसारा आवरता कसा घ्यायचा याचं पण आपण एकत्र अभ्यास करणार आहोत। तर हे जरी मी नाही असं म्हटलं तरी व्यवहारात आपल्याला अनुभवायला येत असतं, तर त्याच्या पार कसं जायचं हा मार्ग आपल्याला संतांनी आत्मदर्शी व्यक्तींनी दाखवलेला आहे। भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, पण स्वामीजींनी म्हटलेलं आहे की ध्यान मार्ग, कर्म आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, पण ध्यान किंवा योग ज्याला आपण म्हणतो हा परमसत्तेच्या जवळ जाण्याचा किंवा तिच्याशी एकरूप होण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, सर्वात लवकर नेणारा मार्ग आहे। त्यामुळे सर्वत्र जगामध्ये मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये ध्यानाला खूप महत्व दिलेलं आहे, कारण एकाच टप्प्यावर ते थांबतात, पण त्याच्या पुढेही मोठा मार्ग आहे की ध्यानामुळे मनुष्याची प्रज्ञा जागृत होते आणि मग त्या प्रज्ञेला जगात कुठलीच गोष्ट अशक्य अशी राहत नाही। तर त्यामुळे त्याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो। आपण मात्र मनुष्य जीवनाचं जे परम श्रेय ध्येय आत्मसाक्षात्कार आत्मानुभूती इथे जाण्यासाठी म्हणून प्रथम धारणा आणि मग ध्यान याचा अभ्यास करणार आहोत। आपल्याला जसं हे एक दृश्य शरीर आहे तसं आपल्याला आणखी एक अदृश्य शरीर आहे। कोणी त्याला लिंगदेह म्हणतात, कोणी प्राणदेह म्हणतात, इंग्रजीत प्राणिक बॉडी असं म्हणतात। हा मुख्यतः विविध प्रकारच्या प्राणनाड्यांनी बनलेला असं आपलं शरीर आहे। ते आपल्याला पण ते कधी कधी पुसट जाणवतं,
पण नेहमीच्या व्यवहारात काही आपल्याला त्याची जाणीव नसते. पण जसं रक्त आपल्या शरीरातून सर्वत्र धावत असतं तसं या प्राणनाड्यांमधून प्राण नावाची ऊर्जा ही सदैव स्पंदित होत असते, प्रवाहित असते ती. आणि जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा आपण आपल्या शरीरातलं पद्धतशीर टप्प्याटप्प्याने आपल्या पायापासून ती ऊर्जा वरती नेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मूलाधारामधून ती ऊर्जा आपल्या मस्तकाच्या दिशेने प्रवाहित करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे मस्तक आहे त्याला चक्रांच्या भाषेत सहस्रार चक्राचं स्थान, इंग्रजीत त्याला सीट ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतात. मनुष्याच्या शरीरातलं चेतनेचं सर्वात महत्वाचं स्थान म्हणजे हे आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात की नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देऊनी चित्त राहावे निवांत घडी घडी. ही ध्यान प्रक्रिया स्वामी स्वरूपानंदांनी आपल्याला सांगितलेली आहे. तर तशाच प्रकारे आपण येते 2-3 दिवस एकत्र बसणार आहोत. मी आपल्याला थोड्या थोड्या सूचना देईन आणि त्यानुसार आपण आपली चेतना त्या त्या प्रकारे प्रवाहित करायची आहे. काय आपल्याला साध्य करायचंय, कशासाठी आपण हे करतो आहोत, त्याचा अगदी पहिला टप्पा जो आहे याला महामुनी पतंजलींनी विराम प्रत्यय असं म्हटलेलं आहे. विराम आपल्याला माहिती आहे, पूर्ण विराम दिला म्हणजे काय, थांबवलं. अर्धविराम दिला म्हणजे थोडंसं थांबवलं. तर विराम याचा अर्थ स्तब्धता, शांती, थांबणं. काय थांबणार आहे तर आपली विचार चक्राची गती थांबणार आहे. आपल्याला सर्वांना अनुभव आहे की जे काही आपण करत असू, स्वयंपाक करत असू, गाडी चालवत असू, प्रवास करत असू, सदैव इथे काहीतरी चालू आहे आणि तो म्हणजे विचार चालू आहे. काही लोकांना तर स्वतःशी बोलायची पण सवय असते रस्त्याने, ते प्रकट विचार करत पण चाललेले असतात. तर विचार करणं, मनातल्या मनात बोलणं ही प्रक्रिया प्रत्येक माणसाच्या ठिकाणी सतत चाललेली गोष्ट आहे आणि मनुष्याला सर्वात थकवणारी, मनुष्याची शक्ती खाणारी ती गोष्ट आहे. तर आपण असं साधना करण्याचा प्रयत्न करतो आहोत की ही जी विचारांची सततची साखळी, सततचं चक्र, यात काही विराम मिळू शकतो का आपल्याला, असं आपण पाहणार आहोत. हा विराम कसा मिळतो तर महामुनींनी म्हटलेलं आहे की योग चित्तवृत्ती निरोधा. आपलं चित्त हे जर एक समुद्र आहे असं समजलं तर त्याच्यावर उमटणारे तरंग चित्तवृत्ती या शांत करणं किंवा शांत होऊ देणं याला योग असं म्हटलेलं आहे. तर तेच करण्यासाठी म्हणून आपण आता इथे बसलेलो आहोत. याचा करण्याचा मार्ग म्हणजे ते दाबून टाकणं हे नव्हे, निरोध याचा अर्थ दाबून टाकणं नव्हे, तर केवळ शांत अवलोकनाने आपण जसं त्याच्याकडे तटस्थ, कृष्णमूर्ती त्याला चॉईसलेस अवेअरनेस असं म्हणतात की नुसतं तटस्थ होऊन आपण आपल्या विचारांकडे पाहायला लागलो की ते विचार हळूहळू शांत होत जातात. मग मनाच्या या पटलावर जणू एक विचार आला आणि गेला आणि दुसरा विचार किंवा दुसरी प्रतिमा अजून उमटायची आहे, याच्यामधला जो अगदी छोटासा काल याला विराम काल असं म्हणतात, विराम प्रत्यय असं म्हणतात. अगदी छोटासा, अगदी थोडाच येतो तो पहिल्यांदा मोठे मोठे विरामकाल येत नाहीत, पण तो तेवढा छोटा सुद्धा विरामकाल मनुष्याला खूप आनंद देऊन जातो, स्वास्थ्य देऊन जातो. मग त्याची त्याला गोडी लागते. बोलण्याची गोडी सदैवच असते, पण शांततेची म्हणून पण एक चव आहे, स्तब्धतेची एक चव आहे आणि ती आपल्याला इतकी नसते. पण जे कोणी ध्यान करतात त्यांना त्या शांतीची चव कळते आणि मग त्याची गोडी लागते आणि आपण पुष्कळ वेळ असंच निस्तरंग समुद्रवत असं आपण बसावं असं वाटायला लागतं. तर आपण ध्यानामध्ये हा अनुभव घेणार आहोत की एक विचार थांबला, नवीन विचार
एक प्रतिमा मनात उमटली काहीतरी, जसं टीव्हीवर आपण प्रतिमा पाहतो, चित्र प्रतिमा, तसं एक प्रतिमा उमटली आणि गेली आहे आणि नवीन प्रतिमा यायची आहे. असं ही जी स्थिती, विराम स्थिती, याचा काही अनुभव आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकदम सहजासहजी होत नाही, पण आपल्यापैकी बहुतेक जण उत्तम ध्यान करणारे आहेत. त्यामुळे आपल्याला या विराम प्रत्ययाचा अनुभव आहे. मी काय आपल्याला वेगळं सांगायला नको. आपल्याला त्याच्या पुढचेही टप्पे पाहायचे आहेत. विराम प्रत्यय हा काही शेवटचा टप्पा नाहीये. तर त्याच्या पुढचे टप्पे काय असतात, आपलं आंतरविश्व काय असतं आणि आपलं बाहेरचं विश्व काय असतं. बाहेरचं विश्व जेव्हा आपण सोडून देतो आणि आत वळतो, काही काळ शून्याचा अनुभव घेतल्यानंतर शून्य भेदन नावाची एक गोष्ट आहे, ती पण आपण पाहणार आहोत, यथाक्रम पाहणार आहोत. पण प्रथम शून्याचा अनुभव, विरामाचा अनुभव, खूप खूप शांतीचा अनुभव. मन बडबड करत नाही, केवळ शांत निवांत बसलेला आहे. राहे निवांत ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले गुरुकृपेने निर्मळ होऊनी शांत तेवत राहिले. हा अनुभव आपण त्याच्याकडे हे सगळे संत आपल्याला घेऊन चाललेले आहेत. त्याच्याकडे जायला काही थोडे ज्या सूचनांची मदत होते, त्या सूचना मी आपल्याला देणार आहे. आपण फक्त डोळे मिटून शांत बसा. जोपर्यंत मी काही बोलते आहे, सुचवते आहे, त्याप्रमाणे आपण करा. आणि ज्यावेळी मी माझं बोलणं थांबवेन, त्यावेळी केवळ भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून आपल्या मनामध्ये जे काही विचार, तरंग, प्रतिमा येत आहेत, त्यांच्याकडे त्यांच्यात मिसळून न जाता आपण फक्त तटस्थ प्रेक्षक व्हायचंय. आपल्याला प्रत्यक्ष नाटकात काम नाही करायचं. नाटक ते मनापुढे चाललेलं ते चालू दे, पण आपण त्याच्यात नाही आहोत. बी अ विटनेस. आपल्याला फक्त साक्षी भावाने ते जे काही नाटक चाललेलं आहे, स्मृतींचं, भूतकाळातल्या, भविष्यकाळातल्या विचारांचं, भोवताली काल जे घडलं त्याच्या आठवणींचं, त्याचं दुरून आपण पाहायचंय. असं पाहता पाहता प्रथम एक शांती, विराम याचा अनुभव येईल. आणि ज्यावेळी खरोखरच आपण ह्याच्यात खोल जाऊ, खूप काळ शांतीचा अनुभव, विरामकालाचा अनुभव, मग तया पाहता पाहता तेच झाले, जे ते परमतत्व आपण झालो, असा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येऊ शकतो. जर कोणी सातत्याने प्रयत्न केला, श्रद्धेने प्रयत्न केला तर येऊ शकतो. तर आता आपण ह्याची पहिली आवश्यकता ध्यानाची जी आहे, की चष्मा लावत असतील कोणी तर ते काढून ठेवायचा चष्मा, कारण बाहेर पाहणार नाही आपण, आता आत पाहणार आहोत. पाठीचा कणा, मान आणि मस्तक सरळ रेषेत असायला पाहिजे. फार ताणलेलं नाही, स्वस्थच पण सरळ रेषेत पाहिजे. कारण आपल्या पाठीच्या कण्यातून तो चेतनेचा प्रवाह वर मस्तकाच्या दिशेने जात असतो. आपण जर वाकून बसलो तर त्या प्रवाहाला अडसर निर्माण होऊ शकतो. म्हणून सरळ पाठ, मान, मस्तक एका रेषेत ठेवून बसूया. आता प्रत्यक्ष शरीराच्या अंगाने आपली चेतना चाललेली असली तरी हे आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, प्राण शरीर आहे, त्याच्यातून जे या शरीराला समांतरच आहे, त्याच्यातून आपण आपली प्राण ऊर्जा ही मस्तकाच्या दिशेने सावकाश घेऊन जाणार आहोत आपल्या जाणीवेच्या सहाय्याने. तर शांत डोळे मिटा. अगदी अलगद वरच्या पापण्या तळावर ढळलेल्या नुसत्या, असं शांत बसूया. मी आता म्हटलं तसं आपलं प्राण शरीर आपल्या प्रत्यक्ष शरीराला समांतर, त्याच्यातच आहे जणू काय ते. असं ते प्राण नाड्यांनी मिळून बनलेलं शरीर, 72,000 नाड्यांनी मिळून बनलेलं शरीर, ते प्राण शरीर, त्याच्याबरोबर आता काम करणार आहोत या शरीराला समांतर. आपल्या दोन्ही पावलांकडे लक्ष द्या. प्रत्यक्ष जी पावलं आहेत त्यांना अगदी स्वस्थ निवांत राहायला सांगा.
काही करत नसले तरी काही लोकांना पाय हलवायची सवय असते, तर अगदी निश्चल राहायला सांगा आपल्या पायांना, गुडघ्यांना, मांड्यांना. आणि ह्या सर्व ठिकाणाहून जणू काही ऊर्जेची घागर भरून घेऊन, ऊर्जेच्या उंजळी भरून घेऊन, प्राणशक्तीच्या उंजळी भरून घेऊन आपण वरती निघालेलो आहोत सहस्राराकडे. आता लक्ष नाभीकडे द्या. नाभीच्या खालचे अवयव आहेत पोटातले, वरचे अवयव आहेत पचन संस्था, बाकी विविध प्रकारच्या विसर्जन संस्था, प्रजनन संस्था. या सर्वांमधली प्राणशक्ती हलकेच उचलत, दंगामस्ती नाही, अगदी हळूवारपणे उचलत आपण वरती या. आता दोन्ही फुफ्फुसांकडे जरा लक्ष द्या. खूप खोल फुफ्फुसांच्या तळापर्यंत श्वास भरवून घ्या. जाणीव फुफ्फुसांच्या तळापर्यंत घेऊन जा. खोल श्वास भरून घ्या, क्षणभर ठेवा आणि हलकेच सोडून द्या. असं 2दा-3दा करा. खूप खोल श्वास भरून घ्या. फुफ्फुसांच्या तळापर्यंत जाणीव येऊ द्या. कारण ध्यान म्हणजे काय झोप नव्हे. ध्यान म्हणजे शरीराची पेशी आणि पेशी जागृत, सावध, दक्ष आणि स्वीकारशील, प्रभू सत्तेचा, प्रभू शक्तीचा स्वीकार करणारी अशी व्हायला पाहिजे. म्हणून फुफ्फुसाच्या पण सर्व पेशींपर्यंत पोचूया. आता लक्ष आपल्या हृदयाकडे, प्रत्यक्ष स्पंदन पावणाऱ्या हृदयाकडे आपण लक्ष द्या. या हृदयावर लहानपणापासूनचे सुखाचे आणि दुःखाचे संस्कार आहेत, बऱ्या वाईटाचे, ताणांचे संस्कार आहेत. त्यामुळे त्याच्यावर सर्वाधिक भार असतो आणि त्यामुळे काही वेळा ते हार पण खातं. त्या हृदयाला प्रेमाने आपण सांगूया की भूतकाळात जे जे काही घडून गेलेलं आहे त्याचा काहीच ताण तू ठेवू नको. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. हृदय जर प्रसन्न झालं तर कसलं दुःख आणि काय, सहज मनुष्याची वृत्ती, शक्ती, संपूर्ण अस्तित्व परमात्म्याला अभिमुख होतं, त्याला शरण होतं, त्याच्याशी एकरूप होतं. तर हृदयाला प्रसन्न राहायला सांगा, सगळा भार टाकून द्यायला सांगा, भूतकाळाचा आणि भविष्यातल्या चिंतेचा. आता अजून थोडं वर या. दोन्ही खांदे स्वस्थ सरळ रेषेत आहेत, मान सरळ रेषेत आहे. दोन्ही हातही मांडीवर स्वस्थ विसावलेले आहेत, निर्व्यापार आहेत, काही करायचं नाहीये. आता लक्ष आपल्या पाठीच्या कण्याकडे द्या. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाठी मणक्यांची रांग आहे आणि त्यातून मज्जारज्जू गेलेला आहे आणि त्या मज्जारज्जूतून सर्व शरीरात ज्ञानतंतू गेलेले आहेत, नर्व्स गेलेले आहेत, स्पायनल कॉर्ड आणि त्याच्यातून नर्व्स सगळीकडे आहेत शरीरात गेलेल्या. त्या मज्जारज्जूला मनाने स्पर्श करा. खाली मूलाधारापासून, म्हणजे आपली पाठ जिथे खुर्चीवर किंवा जमिनीला टेकलेली आहे तिथपासून आपण ज्या गणेशाची प्रार्थना करतो, त्वं मूलाधारे स्थितोऽसि नित्यम्, तर त्या तिथपासून वरती घेऊन येऊया आपली जाणीव. सगळ्या शरीरात गेलेल्या ज्ञानतंतूंच्या मार्फत आपण सगळ्या शरीराला सूचना देऊया की पेशी आणि पेशी शांत आणि शरण, प्रभू सत्तेला अत्यंत शरण, अशा भावाने बसूया. देवळाच्या पायऱ्या चढत चढत मंदिराच्या वर येतो गाभाऱ्याकडे.
तसं आता आपण गाभाऱ्याकडे यायला लागलेलो आहे. आपलं मस्तक तिथे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे, ऋषींनी सांगितलेलं आहे की तिथे एक चिदाकाश नावाची गोष्ट आहे. दिसायला तर तिथे मेंदूच्या पेशी आहेत, मज्जातंतू आहेत, रक्तवाहिन्या आहेत, मेंदूचे वेगवेगळे भाग आहेत, पण तिथे एक फार मोठा अवकाश सुद्धा आहे. तिथे एक स्पेस आहे. शरीरात सर्वत्र स्पेस आहे, मस्तकाच्या ठिकाणी स्पेस आहे. त्याला आपल्या पूर्वजांनी चिदाकाश, दहराकाश, हृदयाकाश असं पण म्हटलेलं आहे. तर तिथे आता आपण सर्वजण आलेलो आहोत. आपल्या 2 भुवया जिथे मिळतात त्याच्या थोडंसं वर तिथून जर एक ऍक्सिस काढला आणि एक उभा मस्तकाच्या मध्यापासून काढला, खाली जाणारी एक रेषा आणि एक आडवी रेषा भ्रूमध्याच्या थोडं वरून, त्यांचा जो मिलन बिंदू आहे तो ती आपल्या शरीरातली चेतनेची राहण्याची जागा आहे. शिवस्थान असं त्याला म्हणतात. तर ही शक्ती, शरीरातली प्राणशक्ती आता शिवाला भेटायला चाललेली आहे. तर या ठिकाणी ती प्राणशक्ती जी घेऊन बरोबर तुम्ही ऊर्ध्व दिशेने प्रवास केलेला आहे. तर आता मस्तकाच्या ठिकाणी स्थिर होऊया, जाणीवेला आपल्या स्थिर करूया. 1, 2, 3 दीर्घ श्वास घ्या, खूप खोल श्वास घ्या आणि सोडून घ्या. सावकाश थोडं थांबा आणि सोडून द्या. आता लक्ष भ्रूमध्याच्या ठिकाणी आहे. आपण लक्षात ठेवूया की आपण चॉईसलेस विटनेस आहोत. आपण केवळ साक्षी आहोत. या नाटकात भाग नाही घ्यायचा आहे आपल्याला. जे काही चाललेलं आहे, ज्या प्रतिमा उमटतील, विचार उमटतील, त्यांच्याशी भांडू नका, झगडा करू नका. आल्याला गुड बाय करा. से गुड बाय टू युअर थॉट्स. डोंट एंटरटेन देम. जस्ट से गुड बाय फर्मली. असं जसं आपण करत जाऊ तसं ते जातील. पुढे एवढंही करावं लागत नाही. नुसतं शांत साक्षी भावाने बसलं की आपोआप विचार दूर जातात आणि आपल्याला खूप शांती, खूप आनंद अशी अनुभूती येते. स्वामी स्वरूपानंदांनी ध्यान प्रक्रियेचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्या ओव्या मी म्हणते, आपण फक्त ऐका. त्यानंतर मी काहीच बोलणार नाही. आपण फक्त भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष देऊन आपल्या विचार प्रतिमांकडे पहा आल्या गेल्या आणि मधला जो विराम आहे, मधली जी स्पेस आहे, त्या स्पेसचा आपण अनुभव घ्या. सर्व महात्म्यांना, सर्व संतांच्या, संप्रदायांच्या, गुरु परंपरांना प्रणाम करून आपण ध्यानाला बसूया. ओम नाभी पासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देव निचित्त, रहावे निवांत घडी घडी, घडी घडी करावा विवेक, देहादि प्रपंच माईक, सत्य नित्य शाश्वत एक, असे निशंक आत्मरूप, आत्मरूपी दृढ विश्वास, आत्माची मीहा निदिध्यास, साक्षित्वे साहोनी सुख दुःखांस, करावा अभ्यास नित्य नेमे, नित्य नेमे सिद्ध स्मरण, करावे भावे सोहम ध्यान,
चालता बोलता अनुसंधान प्रयत्ने करून असो द्यावे चित्त प्रसन्न भगवंती निष्ठा पूर्ण तो संकटी सत्वर धावोन देई संरक्षण निज भक्ता घेऊनी जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी जेथी सा तेथे नेऊ निघाली आनंद मेळी स्वरूपाच्या श्रीराम श्रीराम या ध्यानाला समारोप नाही. आपल्याला पुरेसं वाटलं तर आपण अगदी शांतपणे इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे जावं. ज्याला जितका वेळ शांत बसायचं आहे तसं बसावं.